पुढचं सत्र सुरू होत आहे. पंडित सुरेश बापट. हार्मोनियमवर साथ आहे मकरंद कुंडले आणि तबलावर साथ देणार आहेत सुहास चितळे आणि त्यांचे शिष्य. हळू. हा कार्यक्रम 45 मिनिट चालेल. त्यानंतर दिग्विजय वैद्य येतील आणि पूर्ण कार्यक्रम 9:30 पर्यंत संपेल. धन्यवाद. नमस्कार सर्व शेखर प्रेमी रसिकांना. मॉनिटर थोडा कमी ठेवा. सगळ्यांप्रमाणे वहिनीने आग्रह धरला होता की मी पण थोडंसं बोललं पाहिजे शेखरबद्दल. तर खरं सांगायचं तर त्याचं आणि माझं नातं हे त्यानेच मानलेलं नातं पहिल्यांदा, की तो मला आपला धाकटा भाऊ मानायचा आणि कोणी मला हाक मारत नाहीत अशी हाक मारायचा, सुरशा. आणि आमचा परिचय 1978 पासूनचा आहे. 1978 साली नाट्यदर्पणमध्ये पहिल्यांदा मी गायलो तेव्हा शेखर आणि गोविंदराव हे साथीला होते आणि तेव्हापासून शेखरला माझं गाणं आणि माझा आवाज खूप आवडत असे. पुढे मी बँकेमध्ये नोकरी लागल्यानंतर तसा माझा फार परिचय किंवा असा संबंध राहिला नव्हता. पण 1993मध्ये अचानक माझ्या ह्या एका मित्रामुळे मी परत शेखरकडे गेलो आणि ह्याने सांगितलं की शेखर तुला एका अशा माणसाकडे घेऊन जाईल की संगीत विश्वाचं मोठं दालन तुला दिसेल. आणि मग आम्ही रानडे गुरुजींकडे गेलो. तर शेखरमुळे मी रानडे गुरुजींना भेटू शकलो आणि शेखरमुळे मला आम्ही पाहिलेलं एक ऋषितुल्य मोठं व्यक्तिमत्व पाहायला मिळालं, त्यांचा सहवास मिळाला. त्यानंतरच्या प्रत्येक शेखरच्या उपक्रमात त्यांनी मला गायला आवर्जून बोलवलं. मग ती वसंतराव देशपांडे मानवंदना कॅसेट असो, नॉनस्टॉप नाट्यसंगीत असो, चोंडीला तो जे काही थिमॅटिक प्रोग्राम करायचं ते असोत, आणि रानडे गुरुजींच्या तर सगळ्या थिमॅटिक प्रोग्राममध्ये मी कल्याणी आम्ही आवर्जून असतच. तर आमचं हे नातं मला भाऊ नसल्यामुळे मलाही एक आधार मिळाल्यासारखा वाटायचा शेखरचा. आणि शेखर प्रांजळपणे सांगायचा, म्हणजे काही गाण्यात गडबड झाली तर तेही तो स्वच्छपणे सांगायचा. आणि तो त्याचा अधिकार होता, कारण तो मोठा भाऊच होता म्हटल्यानंतर त्यांनी ते सांगणं भाग आहे. कारण चांगलं सगळंच जण सांगतात, वाईट सांगितलं अर्थात ते ऐकलं गेलं पण पाहिजे, ते तितकंच महत्त्वाचं आहे. पण ते सांगितलं तर आम्हाला असं नाही वाटायचं की हा कोण सांगणारा. तर आम्हाला माहिती होतं की त्याला पण खूप अनुभव आहे, त्यांनी खूप चांगलं ऐकलं आहे आणि तो सांगतोय ते आपल्या बेटरमेंटसाठी सांगतोय, आपलं चांगलं त्यातनं व्हावं यासाठी. त्यामुळे त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ इथे गायला मिळतंय हा मी भावनिकदृष्ट्या न वाहावता प्रयत्न करतोय की जितका जास्तीत जास्त आनंद देता येईल गाण्याचा तो द्यायचा प्रयत्न करतो. कारण काही आठवणी अशा असतात की त्या आपल्याला कधी कधी भावनिक करतात. तसं होऊ नये अशी मी प्रार्थना करतो, त्याचाच आशीर्वाद आहे मागे असं धरतो. आणि आता जी बंदिश मला रानडे गुरुजींनी शिकवली ती सादर करतोय. त्याची गंमत अशी की रानडे गुरुजींकडे सुरुवातीला मीही सकाळीच 3 दिवस शिकत होतो, पण पुढे कालांतराने बँक ऑफ इंडियामध्ये माझी बदली सबबमध्ये झाली आणि तिथलं टायमिंग 8:45 असल्यामुळे 8 वाजता त्यांच्याकडे जाऊन 8:45ला ठाण्यात किंवा डोंबिवलीत पोचणं कधीच शक्य नव्हतं. मग गुरुजींना विनंती केल्यानंतर त्यांनी संध्याकाळी मला एक वार दिला आणि मग मकरंद तेव्हा डग्ग्याचा ठेका धरून बसत असे. त्याचं असं म्हणणं होतं माझी रागस्वरूपं क्लिअर होतात. त्यावेळी गुरुजींनी सांगितलेली बंदिश आहे, मी आजवर कधी गायलो नाही, ती आज गाऊन पाहतोय. आपण सगळे मोठे लोक आहात, समजून घ्या. दिग्विजय वैद्य आहेत, सुहासजी आहेत, आशाताई खास आलेले आहेत, माझे चांगले गाणं ऐकणारे प्रेमी समीर दुबळे आहेत, अपर्णाताई आहेत. तर आपल्या सगळ्यांना नमस्कार करून वंदन करून मी राग श्याम कल्याण गाण्याचा प्रयत्न करतो.
नाही. सावन की सांझ मुँह पे दूबर भई रे, सावन की सांझ मुँह पे दूबर भई सावन के सांझ मुँह पे दूबर भई सावन के सांझ मुँह पे दूबर
सावन के सांझ मुँह पे धोबर भये सावन की सांझ मुँह पे धोबर भये दुबर सावन की सांझ मुँह पे धोबर 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 सावन की सावन की सांझ मुँह पे
सा सावन गे सांज मोपे दूर सावन गे सांज मोपे दूर सावन गे सावन सांज मोपे दूर सावन गे सांज मोपे दूर सावन सावन गे सांज मोपे दुबर सावन गे सांज मोपे सावन सावन गे सांज मोपे दुबर सावन गे सांज मोपे सावन गे सावन गे सांज मोपे सावन गे सांज मोपे सावन गे सांज मोपे सावन सावन गे सांज मोपे दुबर सावन गे सांज मोपे
मोपे मोपे सावन गे सांज मोपे दो सावन सांज मोपे दुबर आली मोपे दुबर भैली सावन गे सांज मोपे दो सावन सावन गे सांज मोपे दुबर सावन गे सांज मोपे दो एक तो धन गरजे एक तो घन गरजे घन
गठ्ठेवर. चढतोच आहे तो. ते असं. छतिया धरका आवन के प्रीतम प्यारा बिरह कठी सावन के सांझ मुँह पे सावन के सांझ मुँह पे धूम सावन के सांझ मुँह पे सावन के सांझ मुँह पे दुबर भये सावन के सांझ मुँह पे सावन के सांझ मुँह पे दुबर भये सावन के सांझ मुँह पे सावन के सांझ मुँह पे दुबर भये आली रे दुबर भये सावन के सांझ मुँह पे सावन के सांझ मुँह पे दुबर भये आली मुँह पे दुबर भये सावन के सांझ मुँह पे सावन की सांझ मुँह पे दुबर भइली आली दुबर भइली सावन की सांझ मुँह पे दुबर सावन की सांझ मुँह पे दुबर भइली आली दुबर भइली सावन की सांझ मुँह पे रे म ब ब ब ब ग ग म रे 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 सा नि ध प नि सा रे प ग म रे
रे म पद पद प म प ग म रे नि सा रे सा रे म पद म प ग म रे सा सावन की सांझ मोह पे धो रे प म प म प प प प म प ग म रे 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 प म प म प प प म प प प ग म रे ध प ध म प द प द म प ग म रे म प नि सा रे नि सा ध प प ध म प ग म रे सा रे नि सा सा रे नि सा सा रे नि सा सावन की सांझ मोह पे रे म प द द द द रे रे द द प ध प म प प ग म रे सा रे नि सा सावन की सांझ मोह पे धो सावन की सांझ मोह पे 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 धो सावन की सांझ मोह पे सावन की सांझ मोह पे धो सावन की सांझ मोह पे बिजुरिया बिजुरिया झाके बिजुरिया झाके बिजुरिया झाके बिजुरिया जागे बिजुरिया जागे बिजुरिया जागे बिजुरिया जागे बिजुरिया जागे बिजुरिया जागे बिजुरिया झाके बिजुरिया झाके बिजुरिया झाके सावन की ओटन में रस करंग चितवन जो घूंघटन में बिजुरिया झाके बिजुरिया जागे बिजुरिया झागे सावन की ओटन में रस करंग चितवन जो घूंघटन में बिजुरिया झागे बिजुरिया जागे बिजुरिया बिजुरिया झागे
सावन की ओटन में रसिक रंग बिजुरी जा बिजुरी जा बिजुरी जा जागे बिजुरी जा जागे बिजुरिया बिजुरिया जाके बिजुरिया जाके सावन की ओटन में रसिक रंग बिजुरिया जागे बिजुरिया जागे सावन की ओटन में रसिक रंग चितवन जो घूंघटन में बिजुरिया जागे बिजुरिया जागे बिजुरिया 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 जागे बिजुरिया झाके बिजुरिया बिजुरिया झाके 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 बिजुरिया कभी मुस्कात कभी बल खात है कभी मुस्कात कभी बल खात है कभी मुस्कात बल खात है कभी मुस्कात कभी बल खात है कभी मुस्कात कभी बल खात है कभी मुस्कात कभी बल खात है कभी मुस्कात बल खात है कभी मुस्कात कभी बल खात है कभी मुस्कात कभी बल खात है डारत है जीरा उलझन में बिजुरिया झागे बिजुरिया जागे कभी मुस्कात कभी बल खात है कभी मुस्कात कभी बल खात है डारत है जिगरा उलझन में बिजुरिया झाके बिजुरिया एक 5-7 मिनिटं ऐकवतोय जरा वेगळा आहे म्हणून ऐकवतो माई मोरे पल हो पलकन लागे माई मोरे पल हो पलकन लागे माई मोरे पल हो पलकन लागे माई मोरे पल माई मोरे पल
आज के माई मोरे पल हो पलक लागे आज के दन मोपे जो आज के दन मोपे जो माई मोरे पल हो पलक न लागे माई मोरे पल आ आ माई मोरे पल आ माई मोरे पल पलक न लागे माई मोरे पल पलक न लागे आज गिरन मोपे जो माई मोरे पल या रागाचं नाव मारू मारवा आणि बिहाग याची छाया आणि गुरुजी जोड रागांच्या बाबतीत स्पेशली सांगायचे की छाया तत्वाने म्हणजे छाया तत्वाने गायचं हा पहा बिहाग हा पहा मारवा असं गायचं नाही ह्यात बिहाग कुठे आहे ह्यात मारवा कुठे असं शोधत बसायचं नाही ती बंदिश जे सांगते तेवढं ठेवायचं पलक न लागे माई मोरे पलक न लागे आज गिरन मोपे जो माई मोरे पल हो पलक न लागे माई मोरे कबहू आंगन में ठाड़ी कबहू जंगल में ठाड़ी आंगन में ठाड़ी कबहू जंगल में ठाड़ी कबहू आंगन में ठाड़ी कबहू जंगल में ठाड़ी कबहू आंगन में ठाड़ी कबहू जंगल में ठाड़ी गाय विहंग भइयो माई मोरे पल पल
कबहू आंगन में ठाड़ी कबहू जंगल में ठाड़ी गाय विहंग भई मोर माये मोरे पलहू पलकन लागे पलकन लागे मोरे पलकन लागे. अप्रतिम. मी आता दिग्विजय वैद्यांना आमंत्रित करत आहेत. त्यांच्याबरोबर हार्मोनियमला साथ देणार आहेत संजय गोगटे आणि तबलावर असतील अभिजित जायदे. आज हा कार्यक्रम शेखर भैयांच्या आठवणीच्या निमित्ताने खूप छान साजरा झाला. एक खूप महत्त्वाचा भाग जो आभार प्रदर्शनाचा असतो ती जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. सगळ्यात पहिल्यांदा ध्वनी व्यवस्थापक श्री नामदेव पांगारकर, अतिशय सुंदर व्यवस्था होती, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. व्हिडिओ शूटिंग जे करता आहेत ते महेश गायकवाड सर, त्यांचे पण खूप आभार. ते आम्हाला व्हिडिओ देतील. हा चांगले आभार मानते. पुण्याई हॉलचे श्री गजानन पाध्ये आणि बाळासाहेब जोशी या व्यवस्थापकांचे आणि मालकांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी हा हॉल आम्हाला उपलब्ध करून दिला. त्यांच्याबरोबर सर्व जे व्यवस्थापक आहेत त्यांचे पण खूप आभार. आणि सर्व संगतकार अगदी बरोबर वेळेवर हजर राहून आणि त्यांनी अतिशय सुंदर साथसंगत केली, त्यासाठी त्यांचे आभार. रामभाऊ कोलटकर यांचे खूप आभार. ते आमचेच आहेत तरी पण त्यांचे आभार मानायचे. मयूबहिनी मला म्हणाली, मयूबहिनी तुझे खूप आभार की तू आम्हाला आठवणीने बोलवलंस. खरंच म्हणजे आपलं समजून बोलवलंस, त्याने खूप छान वाटलं. थँक्यू. आणखीन कोणी राहिलं असेल तर थँक्यू आणि सॉरीसुद्धा.
शेखरच्या बद्दल मला एक दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात. त्याच्या शेवटच्या काळामध्ये राम कोलटकर मला त्याच्याकडे घेऊन गेलेत ओळख करायला म्हणून. आणि मग निघता निघता विषय निघाला की बा हे सगळं तुझं चाललं आहे, तर मग तबल्याचं काय करतोयस? तो म्हणला नाही, तबल्यावर हातच नाही आहे. किती दिवस झाले? अमुक इतके. तर म्हटलं तुझी इच्छा आहे का पुन्हा? म्हटलं इच्छा आहे, पण कोण गाणार? म्हटलं मी गातो. आणि मग राम कोलटकर आम्ही त्याच्याकडे जायला लागलो. मग ते पाध्यांच्याकडनं मला वाटतं त्यांनी ते ओढ वगैरे काढून घेतले, सगळं नीट केलं आणि आम्ही बसायला लागलो. कधीतरी निर्मलाताई पण यायच्या. आणि आणखीन एक घडलं की काही वर्ष त्याच्या वडिलांची पुण्यतिथी बंद होती, 28 जुलै त्याच्या आगेमागे. तो विषय निघाला. मग त्याला म्हटलं की यावर्षी बसू आपण. जरूर बसू. मग आम्ही बसलो. मणेरेकर, मी, पाध्य होते तबल्याला, संजय गोपटे पेटीला होते. आणि मला असं वाटतं की ते बहुतेक त्यांनी शेवटचं ऐकलं गाणं. नंतर 1 महिन्याभरामध्ये तो गेला. पण त्याच्याशी ओळख झाल्यामुळे 1-2-3 गोष्टी मला चांगल्या शिकायला मिळाल्या. त्या काय शिकायला मिळाले हे आत्ता नाही सांगत मी, पण चांगल्या शिकायला मिळाल्या. आणि त्याची आठवण झाली की मग एक माझ्या मनाला जरा थोडंसं बरं वाटतं, वैद्य म्हणून, की आपण त्याला थोडासा काही आनंद देऊ शकलो. तेवढं त्याचं दुःख त्या काळामध्ये कमी झालेलं जाणवत होतं. तर म्हणून त्याला आवडणाऱ्या 2 बंदिशी मी सादर करतो. हो, तबल्याचंच सांगितलं हे सगळं आत्ता की तो घरी
इतना संदेशा मोरा कहीं यूं पक्के कर चांगली लागते झालंय ते एक 5 मिनिटं ऐकून घ्या. Oh
कहियो जा कोई साजन तुम बिन कछु न आसुभावे इतना संदेशा मोरा इतना संदेशा मोरा कोई कहीं जाए ऊन बिन चंदनाए धनिया जगाए इतना संदेशा मोरा इतना संदेशा मोरा इतना संदेशा मोरा उन्हें ते कहे जाए उन बिन चैन दाए धनिया जगाए इतना संदेशा मोरा मगाशी जे बोललो इतना संदेशा मोरा उन कहीं जा उन बिना चैन नहीं रनिया जगाए इतना संदेशा मोरा इतना संदेशा मोरा उनको कहियो इतना संदेशा मोरा इतना संदेशा मोरा कहियो जायो न बिन चैन नहीं रनिया इतना संदेशा मोरा इतना
हे त्याच्यानंतर मागे आपलं बोलणं झालं होतं केशरबाईंच्या बद्दल. आत्ता जरा लागलेलं आहे आतून. हे थोडं होतं. सोर संग सोर संग
सुर सगत राग भेद संगीत प्रमाण जो कंठ कर दिखाय वाको जाने गुणी ज्ञान गुणी ज्ञान गुणी ज्ञान सोर असा सोर सोर संगत राग मेरा संगीत प्रमाण जो कंठ कर दिखाय वाको जाने ये गुणी ज्ञान सोर सोर संगत राग वेद सोर संगत सोर संगत राग वेद संगीत प्रमाण जो कंठ कर दिखाय वाको जाने गुणी सोर सुर संगत राग वेद संगीत प्रमाण जो कंठ कर दिखाय वाको जाने गुणी ज्ञान सो सोर संगत सुर संगत राग वेद संगीत प्रमाण जो कंठ कर दिखाय वाको जाने गुणी ज्ञान सोर गुणी ज्ञान सोर गुणी ज्ञान सोर मध्यमाचं घे. हो होऊन जा. लावलं हा इकडचा. अच्छा एक तो मध्यमा म्हणजे मध्यमाचा षडजच लावतो. हा एकाचा लाव. कुठला आला एकदम मध्यम.
झालं का? एक दादऱ्यासारखी रचना आहे, भजन दादरा असं. कुठे मध्यमात तबला कुठे? हा? मध्यमात आणला? नाही ना? चाळीत पण जाऊ आपण. नको मध्यमाला मला गायला हा तबला कसा चालला? मनसीवाला काम तबल्याची चाट थोडी कमी झाली. बंशीवाला काना मोरा बंशीवाला काना. बहुत अच्छा. मोरा बंशीवाला काना मोरा बंशीवाला काना मोरा बंशीवाला काना बंसीवाला काना मोरा बंशीवाला काना. अरे काना अरे काना मोरा बंशीवाला काना. काना मोरा रे काना मोरा रे काना मोरा रे हा बंशीवाला काना मोरा. बंसीवाला काना मोरा बंसीवाला काना मोरा बंसीवाला मधुबनुआ गलो ना मधुबनवा गलोना आहे मधुबनुआ 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 रे मधुबनुआ गलोना. मधुबनुआ गलोना मधुबनुआ गलोना. मोरा बंशीवाला काना बंसीवाला काना मधुबनुआ गलोना. मधुबनवा गलोना मधुबनुआ गलोना गलोना. मधुबनुआ गलोना. मधुबनवा गलोना मधुबनुआ गलोना. मधुबनवा गलोना मधुबनुआ गलो गलोना रे गलोना रे हे मधुबनुआ गलोना. मोरा
काना मोहे कुंवरी के संग का मोहे कुंवरी के संग का वो ये कुंवरी के संग 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 हाँ कुंवरी के संग काना हाँ कुंवरी के संग काना कुंवरी के संग का संग गाना कुंवरी के संग गाना आ कुंवरी के संग गाना आ संग गाना कुंवरी के संग गाना आ ओ ये कुंवरी के संग गाना ओ ये कुंवरी के संग का को लुभाए गलो ना को लुभाए गलो ना को लुभाए गलो ना मोरा बंसीवाला काना मोरा बंसीवाला मोरा बंसीवाला का नाम का बंसीवाला काना मधुबन गलो ना मधुबन गलो ना मधुबन गलो ना हार मधुबन गलो ना मोरा बंसीवाला काना बंसीवाला काना बंसीवाला काना चुरिया करके गैया देखो मोरी चुरिया करके गैया देखो मोरी चुरिया करके गैया देखो मोरी शाबाश करो हाँ। ए देखो मोरी चुरिया करके गैया सैया जोड़ो भैया परत भैया तो पे बन गए जागत नदिया ने धनिया दो धनिया जोड़िया करके गैया देखो मोरी चुड़िया करके गैया देखो चुड़िया करके गैया देखो मोरी चुड़िया करके गैया देखो मोरी चुड़िया करके गैया चुरिया करके गैया ए देखो मोरी चलो ए देखो मोरी ए देखो मोरी मोरी जोड़िया करके गैया देखो मोरी चुरिया करके गैया सैया छोड़ो भैया अरे सैया छोड़ो दे भैया सैया छोड़ो भैया
अरे सैया छोड़ो भैया तो पे बढ़ गया जागत मन दिया जेठनिया दोरानिया चोरिया 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 करके गया देखो मोरी चोरिया करके गया सैया छोड़ो भैया परत भैया तो पे बढ़ गया जगत नदिया जेठनिया दोरानिया चोरिया करके गया करके गया करके गया बंद केले सगळे काढलं हो हो सगळे मान्यवर कलाकार, आशाताई खाडीलकर, त्या इतक्या दूरवरनं इथे आल्या आणि शेवटपर्यंत थांबल्या त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आनंद मिळाला पाहिजे त्याच्यासाठीच तर सगळं आहे. सगळ्या कलाकारांचे आभार मी मानणार नाही, कारण शेखरच्या प्रेमापोटी ते आलेले आहेत. पण सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मात्र मी आभार मानल्याशिवाय राहू शकत नाही. इथे उपस्थित असलेले सगळेच मान्यवरच आहेत. विशेष करून आमचे मित्र खास पार्ल्यावरनं इथे फोटोग्राफी करायला आलेले आहेत. त्यांच्यासाठी त्यांचे स्पेशल आभार. आपले सगळ्यांचे शेखरवर प्रेम होतेच, तेच त्यांच्या कुटुंबियावर करा, वृद्धिंगत करा ही अपेक्षा. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.